त्या धावा चेस करत असताना दमछाक झाली आणि स्पर्धेतून मात्र मी म्हणेन दुसरा सामना खेळ करत असताना मात्र दुसरा पराभव मात्र पदरी आला तो पंडित शूटर्स 8943 मोठी जुई आणि स्पर्धेतून पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो स्पर्धेतून बाहेर गेलाय। चला पंडित शूटर 8943 टीम तुमचा कोणत्याही खेळाडूने जर का जेवण केलं नसेल तर आयोजकांशी तुम्ही संपर्क साधा। तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने केलेली आहे पण हरल्यानंतर तितकीशी भूक लागणार नाही असंच काहीसं दृश्य नेहमी आपण पाहतोय कारण हे जिद्दी खेळाडू आहेत। स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल 3,11,084 असं मात्र नक्कीच सबस्क्रायबर्स हेड काउंट आपल्याला पाहायला मिळतं। 24 लाईव्ह इव्हेंट्स ची ही अचीवमेंट माइलस्टोन कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल 3 लाख प्लस। या मॅचला होईल सुरुवात तत्पूर्वी प्रेक्षकांना आपण जरूर सांगूया इथून जो संघ जिंकेल तो पुढे जाईल आणि 2 हात करेल तो अद्वित स्पोर्ट्स उरण या टीम सोबत। मॅच हा सामना 5 षटकांचा असणार आहे। दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा। कौशिक बॉलिंग ट्रॅकवर, नयन बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळाले। पहिल्याच बॉलवर हलका बीट झाले होते अगदीच मी म्हणेन हा बॉल जर का आपण बघितला गेला तर शॉर्ट थर्ड मॅन अंतर्वर्तुळामध्ये फिल्डरच्या पुढ्यात पडला होता बॉल। हाफ चान्स होता आणि तिथे मात्र नक्कीच मी म्हणेन थोडे का होईना धाबे दणाणले असावेत। 1 धाव तर मिळाली आहे। एक न पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील। मागच्या मॅच मध्ये अप्रतिम कलात्मक स्ट्रोक्स त्याचे आपण पाहिले केदार भोईर। ओ इथे संधी आहे आणि इथे संधीचं सोनंही केलंय। व्हेरी अनफॉर्च्युनेट फॉर केदार भोईर कॅप्टन आणि पहिल्याच बॉलवर तो बीट झालाय। स्लॉग हिट करायचा होता फटका। पहा ऍक्शन रिप्ले मध्ये नी बेंड केलं आणि अक्रॉस द लाईन बॉल चेंडू खरं तर लाईन मध्ये नव्हता आउटसाइड द ऑब्स्टिक बॉलला खेचून मागच्या बाजूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढायचं होतं आणि इथे अक्रॉस द लाईनचं क्रिकेट 40+ खेळाडूंना जर का तुम्ही विचारलं ना प्रशांत सर तर ते म्हणतील अक्रॉस द लाईनचं क्रिकेट आहे ना हे खराब क्रिकेट आहे परंतु धाडसी खेळाडू मी म्हणेन अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी किंबहुना नेहमी उजव्या हाताचं फलंदाजांचं ऑन साइड हे फेवरेट स्ट्रोक आणि फेवरेट झोन असतं आणि आपल्या फेवरेट झोनला फटके सजवण्याचा प्रयत्न मी म्हणेन इथे या फलंदाजाचा झाला आणि तिथेच त्याचे मनसुबे उद्ध्वस्त केले। गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पहिलं षटक घेऊन आला तो कौशिक पाटील ज्याला मगाशी एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन सुद्धा मिळालं। त्यानं मात्र एक वन ऑफ द बेस्ट बॅटरला बाद केलंय आणि इथे मॅच मध्ये मोमेंटम मेंटेन ठेवलंय। ते गोलंदाजी करणाऱ्या टीम कडे वैशाली स्पोर्ट्स सोनारी जे नवीन फलंदाज राव गेले, पंत आले, पेशवे गेले, बाजीराव आले, अकबर गेले, बाबर आले, पृथ्वीराज गेले, फडणवीस आले। नवीन फलंदाज तयार। हे आमचे गुरुवर्य आहेत दशरथजी पाटील हास्य सम्राट इंदुरीकर महाराज। त्यांची शैली बॉल हवेमध्ये झेल टिपला जाईल का तर अजून एक विकेट। व्हेरी 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 अनफॉर्च्युनेट बॅक टू बॅक विकेट्स। मॅच इथं फसली आहे मोमेंटम शिफ्ट होतंय बॉलिंग करणारा युनिट कडे आणि काय सेलिब्रेशन झालंय। सॅफ्रॉन भगव्या रंगाची जर्सी परिधान केलेला वैशाली इव्हेंट्स टीम सोनारी JNPT 11। थँक्यू
सुदेश सर, प्रत्येक एका चेंडूवर षटकार येईल का? उत्तर येईल नाही. प्रत्येक एका चेंडूवर चौकार येईल का? तर उत्तर येईल नाही. अगदी तुम्ही रोहित शर्मा, विराट कोहलीला जरी विचारलं ना, विवियन रिचर्ड्सला जरी विचारलं असतं ना तुम्ही, तरी सुद्धा त्याचं उत्तर आलं असतं की नाही, तुम्हाला टेक्निक आणि टॅक्टिकचा वापर करावा लागेल. चेंडूची लाईन, लेंथ, दिशा, टप्पा, गती या 5 गोष्टींचा खरं तर मी म्हणेन अभ्यास करून, चेंडूला रीड करून, अँटिसिपेशन स्किल ज्याला आपण म्हणतो, या बॉलच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळ करावा लागेल. अर्थातच मेरिटनुसार खेळ करणं म्हणजेच तांत्रिक कौशल्य, आणि ते जर का तुमच्याकडे असेल तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्व तुमची खरं तर मी म्हणेन ओळख निर्माण करून देईल. नयन बंडा या खेळाडूसाठी 50 धावा जर का त्याच्या बॅटमधनं आल्या तर कॅश प्राइज 1111 फक्त. गणेशजी पाटील 40+ हॅट्रिकला 3 चौकारांसाठी असेल मला वाटतंय. 3 चौकार 3 षटकारांसाठी 1111. 50 धावा आल्या तर 2222. गणेश पाटील सरांच्या वतीनं कोटगाव टीमचे कॅप्टन आणि 40+ चे लिजेंड खेळाडू क्रिकेटला प्रमोट करण्यासाठी, अप्रिशिएट करण्यासाठी टोकन ऑफ अप्रिसिएशन फॉर नयन बंडा. उर्द विकेट. हा बॉल शॉट ऑफ अ गुड लेंथ, हार्ड लेंथचा बॉल होता. हॅझलवूडची आठवण करून देणारी गोलंदाजी, जिथे आपण म्हणतो ना की फ्रंट लाईन गोलंदाज हा कसा असायला हवा, कॅप्टननं बरोबर त्याच गोलंदाजाकडे चेंडू दिलाय. खरं तर त्या गोलंदाजाकडे आहे वैविध्यपूर्ण गोलंदाजी. त्याचा बॉलिंग ऍक्शन, रिलीज ऑफ पॉइंट, बॅकफुट लँडिंग, कंट्रोल, लाईन, दिशा, लेंथ, आणि इथे मात्र हा ड्राईव्ह केला बॉल मिड ऑन क्लिअर करेल. बॉल जाईल डीप लॉंग ऑन रिजन मध्ये, अगदी चपलाईनं डीप मिड विकेट आणि काऊक कॉर्नर मधून 20 ते 22 यार्डाचं अंतर पार करून फिल्डर तिकडे पोहोचले. चेंडूला उचलला, फेकून दिला आणि रणसंख्या पोहोचली ती 2-1 न पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 2 या आकड्यावर. साहिल होते फिल्डर आणि फायनेस्ट फिल्डर आहेत. क्विकर, क्लेवर, चपलाई, फ्लेक्झिबिलिटी या सर्व काही गोष्टी आहेत त्याच्याकडे. कम्प्लीट पॅकेज प्लेअर. लाईन मिस केली. खरं तर आपण पाहतोय जजमेंट फसलंय. मी म्हणेन थोडासा संयम दाखवला. संयम क्रिकेटमध्ये हवा आहे. क्रिकेटमध्ये संयम, टेम्परमेंट असायलाच हवा. फलंदाजानं मी म्हणेन डिफेन्स केला. बॉल येईल डॉट टू एंड द फर्स्ट ओव्हर. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 बाद फक्त 2. डीजे. रायगड म्हणजे महाराष्ट्राचं तीर्थक्षेत्र आणि आमच्या भाग्यात आता पुढच्या वीक मध्ये आम्ही थोडासा ब्रेक घेतलाय. प्रशांत सरांना आम्ही रायगडावर पहिल्यांदा जाणार आहोत. उशीर झाला पण हरकत नाही. असं म्हटलं जातं की प्रत्येक महाराष्ट्रीय वासियानं एकदा तरी रायगडावर जावं, महाराजांचा इतिहास पहावा. सागर, हिमालय, आकाश एकीकडे स्वर्ग पाहिला, धन्य झाला जन्म माझा जेव्हा मी रायगड पाहिला, असे अनेक जण नेहमी म्हणत असतात. शिवरायांच्या समाधी समोर उभं राहिलं की कळतं संघर्षातून स्वराज्य साकारता येतं. आणि हो, ते खरं आहे. संघर्ष हा प्रत्येकाला मात्र करावाच लागतो. जगण्यासाठीचा संघर्ष, आपली ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष, ओळख निर्माण झाली की ती ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष. इथे मात्र नक्कीच पिंच हिटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. कॅप्टननं थोडीशी स्ट्रॅटेजी बदलली आहे. आदेशला मैदानाच्या आतमध्ये थोडंसं प्रमोट केलंय आणि त्याच्याकडनं मात्र अपेक्षा असतील कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा यायला हव्यात. इथे मी म्हणेन फोल करत असताना फटका फसलाय. झेल इथे टिपला जाईल आणि अजून एक विकेट गेली आहे. वन पुल्स अनादर, एका मागोमाग एक विकेट. संघ अडचणमध्ये सापडलाय. तो रुद्र स्पोर्ट्स टीम मोठी जुई.
अजून एक विकेट गेली. आगरी कोली संगीत आहे असं कोणतेही कार्यक्रम नाही आहे महाराष्ट्रामध्ये. जरी गोव्याला गेलात ना पब मध्ये सुद्धा अशी काहीशी गाणी तुम्हाला जरूर ऐकायला मिळतील. काही आगरी संगीत, काही कोली संगीत, काही आपली पारंपरिक संगीत जी आपण नेहमी आपल्या लग्न खरतर कार्यामध्ये आपण पाहत असतो, ऐकत असतो, अनुभवत असतो. डीजेच्या माध्यमातून हे संगीत आपण पाहताय. आगरी कोल्यांची आणि त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्रांच्या सहाय्यानं या स्पर्धेचं एक वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आपण चर्चा करतोय उरण प्रीमियर लीग 2025 पर्व 4. मॅच मध्ये काय घडते तर धनेश कामोटकर या गोलंदाजाला मिळते अजून एक पहिलं यश. पहिल्या बॉलवर पहिला बॉल विकेट मिळाली आहे. टॅप केला बॉल हलक्या हातानं फक्त स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंट रिझन मध्ये इथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. मगाशी जितू नाईक सरांनी फार छान सांगितलं की आता हल्ली या मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये पॉइंट, कव्हर व्हर्जन ऑफ सचिन तेंडुलकर किंवा कव्हर व्हर्जन ऑफ रिकी पॉन्टिंग किंवा कव्हर व्हर्जन ऑफ द ब्रायन लारा असे फटके आपल्याला पाहायला मिळत नाहीत. स्क्वेअर कट म्हणा, स्क्वेअर ड्राईव्ह म्हणा, डीप पॉइंटच्या दिशेनं अगदी हलक्या हातानं चॉप म्हणा, कट म्हणा असे फटके फार येत नाहीयेत. तर प्रत्येकाला षटकार मारायचा असतो आणि येतोय नयन बंडा पेटंट फेवरेट रुद्र पाटील शौर्य पाटील स्टँडच्या वरून लगावलेला हा UPL षटकार. यावेळेला बॉल गेला ऑन साइडला अलॉंग द ग्राउंड आणि बॉल मला वाटतंय फिल्डरला चकवून जाईल सीमारेषा पार. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवर काय दाखवलं जाईल. 4 धावा मिळतील. यस डीजे. आव्हान आणि खेळामध्ये सुद्धा आव्हानं असतात. आव्हाने खेळाला मनोरंजक बनवतात, आव्हाने खेळाडूला घडवतात, आव्हाने खेळाडूला आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून देतात. आणि म्हणूनच की काय चॅलेंजेस जर का स्वीकारलं तर खेळाडू आपली वेगळी ओळख सुद्धा निर्माण करतील. मॅच मध्ये तेच घडते. स्ट्रायकर एंडवर जे फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत ते नयन बंडा. मिलिंद हा एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. मिलिंद नयनकडे गेलेत आणि मिलिंद नयनला सांगितलं की नयन तुला शेवटपर्यंत खेळायचंय. जरी धावपलकावर 50 ते 55 जरी आला ना तर मॅच मध्ये मजा येईल. मॅच रफ अँड टफ व्हायला पाहिजे आणि ही मॅच रफ अँड टफ करण्यासाठी सर्वांचं लक्ष असणार आहे ते या फलंदाजाकडे. पहा सेन्सिबल बॅटिंग क्रिकेटमध्ये खरं तर या गोष्टीला फार महत्व असतं. मगाशी खरं तर जितू नाईक सरांनी तेच सांगितलं. मेरिटनुसार तुम्हाला खेळ करता यायला पाहिजे. तुम्हाला तुमच्या कंडिशन नुसार तुम्हाला खेळामध्ये परिवर्तन हे आणता यायला पाहिजे. आता कंडिशन म्हणते की विकेट फार महत्वाची आहे आणि म्हणूनच विकेटला धरून विकेट टिकवून डिफेन्सिव्ह पवित्र्यानं संरक्षणात्मक पवित्र्याने ही फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतील. परेश म्हात्रे करंजे आम्हाला अपडेट करतील की धावसंख्या झाली आहे ती 26. गडी बाद झाले ते 3 आणि बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते ती रुद्र स्पोर्ट्स मोडीजुई बाप्पा मोर्या बालई. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हातांना त्यांना मैदानाची माती लावली आणि हातांना माती लागली की षटकार चौकार येत आहेत. परंतु नाही येते बॅकफुटवर पुन्हा एकदा डिफेन्स केला. VVS लक्ष्मणची आम्हाला आठवण करून देणारी ही शैली हे प्रतिबिंब उमटत असताना पाहायला मिळते. इथे एक धाव मिळणार. रणसंख्या झाली ती 27-27. षटक क्रमांक सुरू येतं. आपण पाहता तिसरं धनेश या गोलंदाजाला मात्र मी म्हणेन कुठेही आक्रमण नाही. पहिला एक जो चौकार आला तोही मात्र मी म्हणेन गॅपशॉट सिलेक्शन प्लेसमेंट न आला होता. तदनंतर मात्र कुठेही घाई नाही, गडबड नाही, अगदी रिलॅक्स मोड मध्ये ही फलंदाजी सुरू आहे संयमानं. आणि क्रिकेटमध्ये संयम फार महत्वाचा असतो. बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील मिलिंद. कदाचित मिलिंद पॉवर हिटिंग करतील आणि हो पॉवर हिटिंग केली आहे. त्यानं मगाशी संवाद साधला. आय विल टेक रिस्क आणि हे त्यानं कॅल्क्युलेट केलं आणि हा फटका सजवलाय. डाऊन द ग्राउंड आले. फ्रंट फूट
भोईर यांच्या बॅटमधून आलाय. 23rd ओव्हर, पहिला षटकार आणि रणसंख्या पोहोचेल ती 3 बाद 33 असा नेल्सन आकडा 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. आणि याच दरम्यान आपण सन्माननीय अतिथी जे व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आपण करूया. आम्ही सन्माननीय सुशांतजी तांडेल यांना मी विनंती करू की युवा नेते शिवसेनेचे नेतृत्व किरणजी म्हात्रे साहेबांचा सन्मान आपण करावा. आणि खरंच आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय वैभव कडू आणि सुशांतजी तांडेल या आमच्या दोन खरं तर ऑर्गनाइज हेडक्वार्टर्सच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करू. किरणजी म्हात्रे साहेबांचा आम्ही सन्मान या व्यासपीठावर करतोय. उरण प्रीमियर लीग चा दैदिप्यमान सोहळा आणि व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा महान महाराष्ट्र आणि त्यांनी दिलेली ही अतिथी देवो भव ही शिकवण गेस्ट इज गॉड या म्हणीप्रमाणे पाहुण्यांचा सन्मान आपण करतोय. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य गोवटणे सन्माननीय निर्णय पाटील साहेबांचा आम्ही सन्मान करणार आहोत. ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. वैभवजी कडू साहेबांना आम्ही विनंती करू की आपण हा सन्मान करावा. मगाशी फार छान माहिती आम्हाला मिळाली. प्रशांत सर, सुदेश सर, नागाव इथे जी नाईट स्पर्धा झाली त्या नाईट स्पर्धेचे आयोजन कसं झालं त्याचा पाठीमागचा इतिहास आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जिथे मैदानी नाही अशा खरं तर मी म्हणेन थोडासा भूभाग शेतामध्ये किंवा असं आपण म्हणूया जे प्रॉपर योग्य खेळण्यासाठी मैदान नाहीये तिथे मात्र नाईटची स्पर्धा भरवणं हे काम मात्र नक्कीच आयोजकांनी केले. त्यांचा आपण आभार व्यक्त करणार आहोत. त्यानंतर नवीन सेवाचे सन्माननीय स्वप्नीलजी भोईर यांचाही सन्मान आम्ही करणार आहोत. आम्ही स्वप्नील दादांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. पुन्हा एकदा आम्ही वैभव कडू साहेबांना विनंती करू. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दोन व्यक्तिमत्वांनी पुढे आलेत आणि आज हे एक सुसज्ज नीटनेटकं सुव्यवस्थित असं अग्रनामांकित हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने पाहुण्यांचं आभार व्यक्त करून आपण जाऊया थेट मैदानाकडे. 3 षटकांचा खेळ झालाय आणि इथे हा फुलटॉस बॉल पंचांकडे अपील झालीये. पंच इशारा करतायत की असणारे नो बॉल. पंच राजेंद्र घरत सरांचा इशारा आलाय नो बॉल आणि इथे येईल हा फ्री हिट. स्पर्धा आहे आपली सुपर हिट. लुक ॲट दिस बॉल. नेक्स्ट बॉल इज फ्री हिट. कौशिक पाटील आलेत. केपी हॅमस्ट्रिंग इंजरी. हॅमस्ट्रिंग इंजरी जेव्हा जेव्हा येते ना तेव्हा मला पहिला खेळाडू आठवतो तो भारतीय संघाचा खरं तर जवागल श्रीनाथ. कित्येक वर्ष क्रिकेटला सेवा देणारे अनेक खेळाडू आपण पाहत असतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा तेच आहे. तुमच्या शरीरामध्ये पाणी हे कमी प्रमाणात गेलं ना की मग हॅमस्ट्रिंग इंजरी सारखे त्रास तुम्हाला खरं तर होत असतात. त्याचं साधं सोपं कारण असं आहे की भर उन्हामध्ये आपण खेळ करत असतो आणि स्वेटिंग मुळे शरीरातलं मिठाचं प्रमाण हे कमी होतं आणि शरीराच्या आतमधलं मिठाचं ताळमेळ हा खरं तर मी म्हणेन इक्वेशन जे आहे ना ते मात्र मी म्हणेन थोडंसं बिघडतं आणि ते न बिघडू आहे म्हणूनच काहीशा एनर्जी ड्रिंक्स किंवा आपण म्हणतो ना की वेळोवेळी पाण्याचं सेवन हे प्रत्येक खेळाडूला करणं हे फार गरजेचं असतं टू कीप बॉडी हायड्रेटेड. डिहायड्रेशनचा शिकार होऊ नये म्हणून मिलिंद भुईर यांच्यासाठी सुद्धा ऑफर लागू असणार आहे. गणेशजी पाटील यांच्या वतीनं सलग 3 चौकारांसाठी षटकारांसाठी कॅश प्राइज 1000, 1111, 2222 मिळा. आणि इथे हा पहिला चौकार आलाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. मॅन इन फॉर्म विथ रिदम नयन बंडा. अजून एक चौकार. हलू 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 का होईना परंतु धावांना आकार आलाय. याही वेळेला उचललाय बॉल. बॉल फेकून दिलाय. फिल्डर आहेत पाहत राहतील. धावून बघ, बघून धाव. धाप लागली की लगाम लाव. लगाम नाही तर ऍक्सलरेट केलंय. बॅट्समन नयन बंडा ऑन फायर वन्स अगेन बॅक टू हिज ओन लेजेंड विंटेज फॉर्म. अनदर 6.
थँक्यू. ईशांत शर्मा, जहीर खान यांनाही आपण बऱ्याच वेळा पाहिलंय. खरं तर गोलंदाजी करत असताना अनेक वेळा हॅमस्ट्रिंग इंजुरीज. ब्रेटलीला आपण पाहिलं, गिलेस्पीला आपण पाहिलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळामध्ये हे सातत्यानं घडत असतं, जिथे खरं तर सातत्यानं कंटिन्यू मॅचेस खेळ करत असताना विश्रांतीचा अभाव आणि शरीराला योग्य ती खरं तर झोप जर का मिळाली नाही तर मात्र असे त्रास होत असतात. म्हणूनच मोबाईल जर का बाजूला ठेवला तर झोप लवकर येते असं म्हटलं जातं. परंतु आता मात्र जमाना थोडासा बदललाय. मोबाईल जोपर्यंत आपल्या डोक्यावर पडत नाही तोपर्यंत आपण मोबाईलला बाजूला ठेवत नाही. हे आमचं म्हणतोय, बाकीच्यांचं माहिती नाही. हॅबिट्स, काही सवयी या वेळेवर मात्र नक्कीच नियंत्रणात आणायला हव्या. बोलायला काही हरकत नाही. सचिन, रमेश तेंडुलकर सर आणि विनोद कांबली यांचे एक व्हिडिओ फीत आणि ते लेख तुम्ही वाचले असतील. आयुष्यामध्ये काही गोष्टी जर का तुम्हाला वेळेवर नियंत्रित करता आल्या तर तुम्हाला मिळणार तो भारतरत्न. हा अक्रॉस द लाईन फुल टॉस बॉल, पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. बॉल फरार होईल, सीमारेषा पार जाईल, येईल चौकार. नो बॉल +4, 5 धावांचा बोनस. धावसंख्या पोहोचलीये ती एकूण 50 वर आणि गोलंदाजाला मात्र आता बाद व्हावं लागेल, कारण बिमरचे 2 चेंडू तुम्ही हाताळले आणि त्यानंतर मात्र ॲज पर द रूल बुक तुम्हाला मात्र बदली गोलंदाज वापरावा लागेल. लगेचच आम्ही विनंती करू फिल्डिंग करणाऱ्या टीमला, टीम वैशाली इव्हेंट्स, टीम सोनारी JNPT11 टीमचे कॅप्टन पप्पू लगेचच डिसिजन घेतील आणि उर्वरित षटक कोण हाताळेल त्यासाठी बदली गोलंदाज कोण वापरला जाईल ते आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तत्पूर्वी या ऐकूया एक सुमधुर संगीत आमचे डीजे मास्टर कुणाल बंडा यांच्या माध्यमातून. शाबास कॉल आला ना, आपल्याला ऐकायला आलं असेल ना. प्रत्येक खेळाडूला वाटतं की शाबास आणि कौतुक व्हावं, पण कधी होईल जेव्हा तुम्ही तसा परफॉर्मन्स देणार तेव्हा. पिछाडीवरून आघाडीवर गेलाय हा संघ आणि नेक्स्ट बॉल असणारे तो फ्री हिट. चला थोडी घाई करूया, बरोबर ना राजेंद्र खरत सर. थोडा स्पीड अप करण्याचा आपण प्रयत्न करूया, थोडी गती वाढवण्याचा प्रयत्न आपण करूया. बॉलिंग ट्रॅकवर बदली गोलंदाज, उर्वरित चेंडू फेकायचे त्याला 3 and a free hit ball and the ideal candidate on strike नयन बंडा. आणि नयनच्या बॅटमध्ये अजून एक शैलीदार फटका. विजयाचे ते शंख कशाला, पराजयाचा डंक कशाला, कवेत ज्याच्या आभाल त्याला, उडण्यासाठी पंख कशाला. काय उडवलाय बॉल. अगदी पहिल्यांदा संयम, त्याच्यानंतर आक्रमण, त्याच्यानुसार त्यानं पुन्हा एकदा मेरिट नुसार खेळ केला. आता मात्र डू नॉट गो टुवर्ड्स द बॉल, लेट द बॉल कम टुवर्ड्स यू अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. वेट, वॉच अँड ट्रान्सफर. अजून बराच खेळ शिल्लक आहे, मॅच मध्ये मजा येईल. रणसंख्या झाली आहे 55, 5वर 5, 55. 3 चेंडू झालेत आतापर्यंत. पहिला नो बॉल, त्यानंतर 4, त्यानंतर 6, त्यानंतर नो बॉल +4, त्याच्यानंतर हा 6. नो बॉल 4, 6, नो बॉल 6. या मॅच मध्ये एकही एक धाव नाहीये, दुसरीही नाहीये. म्हणजेच नो बॉल 4, 6, नो बॉल 6 असे 3 चेंडू झालेत लीगल. 2 चेंडू नो आणि हा फ्री हिटचा बॉल होता, यावर 6 आल्या. रणसंख्या झाली आहे ती 55. धावांचा ओघ वाढत चाललाय. शाळेमध्ये आपण माझा प्रिय मित्र असे निबंध लिहिलेत. त्याच्यामध्ये असं होतं इंग्रजीमध्ये, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. जो गरजेवेळी येतो ना आपल्या कामे तो आपला खरा मित्र. संकट मोचक ज्याला आपण म्हणतो ना, ती संकट मोचक इनिंग इथं खेळली आहे ती नयन बंडानं. मिनी हेलिकॉप्टर हलका बॅकफुट इम्प्रोवाइज केलंय. मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये सर्रास वापरला जाणारा फटका. याही फटक्याचं खरं तर संशोधन आपल्या भारतामध्ये झालं सुदेश सर. आपल्या भारतामध्ये अनेक फटक्यांच्या, अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक अशा इन्व्हेन्शन्स भारतीय संघाकडनं आलेत. नकल बॉल जहीर खाननं दिला. मिनी हेलिकॉप्टर आपल्या भारतीय संघाच्या महेंद्रसिंग धोनीनं दिला.
आपण पाहतो ना की स्क्वेअर कट, स्क्वेअर ऑफ द विकेट, ऑन द टो, सचिन रमेश तेंडुलकर सरांनी त्यांचं इन्व्हेन्शन केलं. असे अनेक फटके आपल्याला पाहायला मिळतील जे खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्रास वापरले जातात आणि तेच फटके आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा पाहत आलोय. चला, मैदानाच्या आतमध्ये एखाद्या खेळाडूला मात्र हॅमस्ट्रिंग इंजरी होतीये, तिथे पाणी आणि नाही, मगाशी आम्ही म्हटलं प्रशांत सर, शरीरातनं तुमच्या घाम बाहेर गेल्यानंतर घामावाटे मीठ बाहेर जातं आणि शरीरामध्ये मिठाचं संतुलन बिघडतं. इतकं साधं सोपं समीकरण. आणि मीठ मेंटेन करण्यासाठी तुम्हाला वेलोवेली पाणी किंवा साखर किंवा आणि नक्कीच एनर्जी ड्रिंक जरी तुम्ही घेतली तरी ते एक संमिश्र असतं, तेही तुम्ही घेतलं तरी अगदी 10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पूर्ववत होता येईल. चला, आणि जर का इंजरी जास्त असेल तर रिप्लेस खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये या आणि मॅच आपण सुरू करा अशी सूचना आयोजकांच्या वतीनं आपल्याला येते. थोडीशी विश्रांती करा. विश्रांती जर का झाली तर मॅच मध्ये तुम्ही पूर्ववत मात्र खेळ करू शकता. Over the wicket, along the ground, मिलिंद हा बॉल सजवलाय. डीप लॉंग ऑन रिजन मध्ये जाईल बॉल. एकदा मिळणार. षटक क्रमांक सुरू आहे. ते चौथं अलंकार बदली गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. या षटकामधील चेंडू शिल्लक असतील ते 1 आणि 1 चेंडूचा खेळ. इथे मात्र चौथं षटक, 7 चेंडूंचा खेळ इनिंगचा अजूनही शिल्लक असताना मैदानाच्या आतमध्ये नयन बंडा वैयक्तिक खेळ करतोय. 13 चेंडू आणि 41 या आकड्यावर स्पर्धेतलं आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक त्याच्या बॅटमधून येईल का हा प्रश्नचिन्ह आणि त्यांना थांबवतील का. एज लागलाय. फिल्डर आहेत स्वतः विकेट किपर. झेल इथे टिपला जाईल आणि इथे फलंदाज पाहायला मिळतोय तो नो बॉल आणि रन आउट. प्रेझेन्स ऑफ माइंड पहा. ऑबस्ट्रक्टिंग द फिल्डर. बरोबर, एका बाजूला तुम्ही अतिरिक्त फिल्डिंगचं सेटअप केलं होतं. 6 फिल्डर होते ते ऑन साइडला 6 फिल्डर होते. पंचांचं किती बारकाईनं पंचांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. प्रशांत माली सरांच्या खरं तर तालमीत अगदीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले सर्व पंच, अर्थातच त्यांचं शिष्यत्व सुद्धा त्यांनी बऱ्याच खरं तर व्यक्तिमत्वांनी पत्करलंय, स्वीकारलंय आणि अशा परिस्थितीमध्ये ही पंचांची भूमिका फार महत्वाची असताना अचूक पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा आपण आभार व्यक्त करतोय राजेंद्र घरत सर आणि त्यांच्या समवेत आपण पाहताय सुरेश म्हात्रे सर मुलेखंड. एका बाजूला नवीन शेवाचे आमचे राजेंद्र घरत सर आणि सुरेश म्हात्रे सर मुलेखंड, सुदेश म्हात्रे सर आमच्या समवेत आहेत खोपटा. आणि या सर्वांना मात्र मी म्हणेन एका मालेत सर्वांना शिस्त देणारे, सर्वांना घडवणारे आमचे सिनियर लेजंड प्रशांत माली सर, ज्यांना क्रिकेटचा प्रचंड मोठा वारसा आहे. क्रिकेटमध्ये आपण थोडं फोकस करूया. 59 धावा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू असताना 4 षटकांचा खेळ झाला. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते ती रुद्र स्पोर्ट्स मोठी जुई, बाप्पा मोर्या बाली. आणि फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते पप्पू यांचा संघ, अर्थातच वैशाली इव्हेंट्स टीम सोनारी JNPT. 4 षटकांचा खेळ झालाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 14.25 या सरासरीनं धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय 59 ऑन दी स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 मात्र गडी फक्त बाद झालेत.
चौथं हे पर्व आहे. अर्थातच चौथ्या पर्वामध्ये मी म्हणेन काहीतरी नाविन्यपूर्ण ही कलाकृती सादर केली आहे. 4 वर्ष अभिमानाची, 4 वर्ष स्वाभिमानाची, 4 वर्ष क्रिकेटच्या अस्मितेची, 4 वर्ष उज्ज्वल परंपरेची, 4 वर्ष स्नेह आणि आपुलकीची, 4 वर्ष क्रिकेटच्या मैत्री आणि प्रेमाची, 4 वर्ष क्रिकेटच्या अनेक खेळाडूंच्या संयम, धाडस आणि साहसाच्या परिसीमेची, 4 वर्ष क्रिकेटच्या प्रतिम ग्लोरी आणि उरणच्या क्रिकेटच्या इतिहासाची, 4 वर्ष क्रिकेटला जागृत आणि ही क्रिकेटची संस्कृती जपणारी ही 4 वर्ष आपल्याला पाहायला मिळतील. 4th एडिशन मध्ये उरण प्रीमियर लीग चा हा दैदिप्यमान सोहळा आपण एन्जॉय करतोय. बॉल बॅक ट्राय, क्विक रिफ्लेक्स, बॉलला अडवलाय जरूर, फक्त एकच धाव मिळणार. स्ट्राइक रोटेट होईल आणि जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवर नयन बंडा येत आहेत तेव्हा तेव्हा त्यांना हाताना ही माती मात्र लावली आहे आणि तेव्हा तेव्हा एक चौकार किंवा एक षटकार नेक्स्ट बॉलला आलाय जरूर. आता इथे येईल का? 16 चेंडू 43 वर तो इंडिव्हिज्युअल खेळ करतोय. ऑन स्ट्राइक नयन इम्प्रोवाइज करायचं होतं, इथे मात्र आपण जरूर पाहताय स्ट्रायकर एंडवर ध्रुवी. इथे गोलंदाजीसाठी एक्सपिरियन्स कॅम्पेनियन संदीप आपल्याला पाहायला मिळतील. अनुभव, संदीपकडे अनुभव आहे. संदीपनं मागच्या मॅच मध्ये त्या अनुभवाला एक्झिक्यूट केलं होतं, धावांना थांबवलं होतं. इथेही थांबवेल का? इन स्विंग आउट स्विंग प्रकारची गोलंदाजी यावेळेला आपण जरूर पाहतोय. क्षेत्ररक्षकाला चकवून बॉल गेला, डिपकाव करून रिझर्व क्लिअर करेल स्वर्गीय अजय 74 स्टँड का अगदी डाव्या अंगाला सीमारेषा पार जाईल, येईल चौकार, रणसंख्या पोहोचेल ती तब्बल 64 या आकड्यावर. सचिन आहेत का या गाण्यामध्ये? पिलगावकर यावेळेला उचलला बॉल, क्षेत्ररक्षक तिकडे होते, जज करण्याचा प्रयत्न, हातांची ओंजल मिटताना टायमिंग चुकलं आणि इथे झेल झाला. ड्रॉप कॅश. धावा मिळतील किती? तर यावेळेला 2 धावा अंकित झाल्या, एकूण धावसंख्या झाली ती 6 वर 6, 66. क्रिकेट हा खेळ आणि क्रिकेट या खेळामध्ये यावेळेला आपण जरूर पाहताय मॅच मध्ये गोलंदाजी